हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 मार्चच्या एपिसोडमध्ये तेच घडलंय ज्या गोष्टीची आपल्या सगळ्यांना भीती वाटत होती. दो हंसों का जोडा बिछड गयो रे. म्हणजे ऊर्जा आणि शौर्य या दोघांची ताटातूट झाली आहे. शौर्यने तर ऊर्जाला आपलं सत्य सांगितलं नाही, पण मंग्या तेथे पोहोचला आणि मंग्याने हा खुलासा केलाय की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसलाय. पण इकडे आजीने कुमुदिनीने पूर्वाला म्हणजेच ऊर्जाच्या आईला सगळं सत्य सांगितलंय की शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे आणि मी त्याची आई आहे. त्यामुळे पूर्वा खूप चिडली. कुमुदिनीशी अतिशय उद्धटपणे बोलली, तुम्ही आत्ताच्या आत्ता येथून चालते व्हा. तुम्ही खूप मोठा डाव खेळला. तुमची हिंमत कशी झाली त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाचं नातं घेऊन आमच्या घरी येण्याची. आत्ताच्या आत्ता निघा इथून. मी मेले जरी तरी त्या हर्षवर्धनच्या मुलाशी शौर्यशी ऊर्जाचं लग्न लावून देणार नाही असं ती म्हणाली. म्हणजे एकूणच आता या मालिकेत ऊर्जा आणि शौर्याच्या नात्याचं काही खरं दिसत नाहीये. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि ऊर्जा हे दोघे गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ बसलेले असतात आणि ऊर्जा ही शौर्याला म्हणते, शौर्य तू किती चुकीचा विचार केलास की मला श्रीमंत माणसं आवडत नाही. माणसं चांगली आहेत की वाईट आहे याचा त्यांच्या गरिबीशी किंवा श्रीमंतीशी काही संबंध नसतो. मला तो हर्षवर्धन जहागीरदार आवडत नाही कारण तो श्रीमंत आहे म्हणून नाही, तर तो मुळातच वाईट आहे आणि तो एक माणूस म्हणून वाईट आहे म्हणून मला तो आवडत नाही. आणि तुला काय वाटतं, तू श्रीमंत आहे हे मला माहीत नव्हतं. हे मला आधीच कळलं होतं की तू स्वतःला जितका गरीब दाखवतोयस ना तेवढा तू गरीब नाहीये. शौर्याला आश्चर्य वाटतं आणि ऊर्जा त्याला म्हणते, तुला आठवतंय का तू माझी स्कूटर रिपेअर करून आणली आणि तू मला म्हणालास की स्कूटर रिपेअर करायला फक्त 750 रुपये लागले, पण माझ्या आईने तर ती स्कूटर 12,500 रुपयांना विकून टाकली होती. मग काय त्या दुकानदाराने तुला ती स्कूटर दान केली होती, फुकट दिली होती? मी त्या दुकानदाराला जाऊन विचारलं तर त्याने मला सांगितलं की शौर्याने 15,000 रुपये देऊन ती स्कूटर विकत घेतली आहे. मला हे आधीच माहीत होतं. शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, तुला हे आधी माहीत होतं मग तुम्हाला का नाही सांगितलंस? तर ऊर्जा म्हणते, अरे माझ्या चाळीबाहेर त्याचं दुकान आहे. मला त्याला विचारायला किती वेळ लागणार होता आणि भावनांची किंमत आहे ना पैशात नाही केली जात, म्हणून मी तुला याबद्दल काही सांगितलं नाही. पण एक लक्षात ठेव, मी तुझे पैसे परत करणार आहे. तर शौर्य म्हणतो, अरे ऊर्जा काय बोलतेस तू? तेथे माझी आजी आपल्या लग्नाची बोलणी करते तुझ्या आईशी आणि तू येथे मला पैसे परत द्यायचं म्हणतेस. आता एकदा का आपलं लग्न झालं मग माझे पैसे ते तुझे पैसे, आपल्या दोघांचे पैसे काय वेगळे असणार आहे का? हे ऐकून ऊर्जा खूप लाजते. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ऊर्जा मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर ऊर्जा विचारते, तुला हेच विचारायचं आहे ना की मी तुझ्याशी लग्नाला होकार देईल की नाही? तर शौर्य म्हणतो, हो. ऊर्जा त्याला सांगते, मी तुझ्याशी लग्नाला होकार देईल, पण जर माझ्या आईने परमिशन दिली तरच, नाहीतर मी तुझ्याशी लग्न करायला काही होकार देणार नाही. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो. तो चांगलाच घाबरतो. तर इकडे पूर्वा आणि कुमुदिनी बसलेले असतात. तेवढ्यात ड्रायव्हर तेथे शगुनाचं ताट घेऊन येतो. कुमुदिनी ड्रायव्हरकडून शगुनाचं ताट घेते आणि पूर्वाला म्हणते, पूर्वा हा घे शगुन. तर पूर्वा म्हणते, पण अजून काहीच ठरलं नाहीये आणि आता लगेच शगुन. तर कुमुदिनी सांगते, हो मी ठरवण्यासाठीच आली आहे आणि सगळं ठरणारच आहे. लग्न ठरणार आहे, तू काळजी करू नको. तशी आमच्या घराण्याची पद्धतच आहे. एखादं महत्त्वाचं काम करायचं म्हटलं आणि त्यात जर लग्नाची बोलणी करायला गेलं ना तर आम्ही शगुनाचं ताट घेऊनच जातो. जहागीरदार घराण्याची ती रीतच आहे. हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. या बाईचं नाव जहागीरदार आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही. तिच्या मनात लगेच शंका येते की हर्षवर्धन जहागीरदार यांच्याशी तर यांचा संबंध नाहीये ना. आणि ती मग विचार करते, नाही नाही, जगात काय फक्त एकच जहागीरदार आहेत का? या वेगळ्या जहागीरदार असतील. यांचा आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारचा काही संबंध नसेल. जगात असे कित्येक जहागीरदार असतील. आणि ही गोष्ट कुमुदिनीला समजते आणि पूर्वा म्हणते, जहागीरदार हे नाव ऐकून मला थोडं दचकायला झालं, कारण ऊर्जा जी केस लढतीये ना ती जहागीरदार हर्षवर्धन जहागीरदार यांच्या विरुद्धच लढतीये आणि मला असं वाटलं की तुमचं काही नातं आहे की काय? तर कुमुदिनी म्हणते, हो पूर्वा,
आमचं नातं आहे. हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती कुमुदिनीकडे आश्चर्याने पाहू लागते आणि कुमुदिनी सांगते, हर्षवर्धन जहागीरदार, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार माझा मुलगा आहे. पूर्वाचा विश्वासच बसत नाही कुमुदिनी जे काही बोलली त्यावर. कुमुदिनी ही चक्क हर्षवर्धन जहागीरदारची आई आहे, ज्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे माझ्या नवऱ्याने ऊर्जाच्या बाबांनी आत्महत्या केली होती. पूर्वा कुमुदिनीला विचारते, याचा अर्थ शौर्य? कुमुदिनी तिचं वाक्य पूर्ण करते, हो पूर्वा, शौर्य हर्षवर्धनचा मुलगा आहे, हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. पूर्वाचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. ती पूर्णपणे हादरून गेलेली असते. तिच्यामध्ये उभं राहण्याचं बळसुद्धा राहिलेलं नसतं. आता कुमुदिनी ज्या शौर्याचं स्तर माझ्या ऊर्जासाठी घेऊन आली आहे, तो शौर्य त्या ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, ज्याच्यामुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. ज्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे माझ्या मुलीला तिच्या पहिल्या केसमध्ये इतका त्रास होतोय. हे सगळा विचार करून पूर्वा खूप दुःखी होते. तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही. आणि इकडे मंग्या एकदम जोरात गाडी चालवत चालवत आपल्या चाळीत पोहोचतो. त्याला लवकरात लवकर ऊर्जाला शौर्याचं सत्य सांगायचं असतं. तेवढ्यात चाळीतली एक काकू तेथे येते आणि म्हणते, मंग्या बरं झालंस तू आला, हे घे सामानाची यादी, एवढं सामान मला आणून दे. तर मंग्या म्हणतो, नाही हो काकू, मला वेळ नाही आहे, मला एक महत्त्वाचं काम आहे, मला ऊर्जाशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. तर ही काकू म्हणते, अरे ऊर्जा चाळीत नाही आहे, ती बाहेर गेली आहे. मंग्या विचारतो, कुठे गेली, कोर्टात का? तर ही काकू सांगते, नाही नाही, तिच्याबरोबर तो शौर्य होता, दोघे मंदिराकडे गेलेत वाटतं. मंग्या म्हणतो, ठीक आहे. आणि मंग्या लगेचच मंदिराकडे जायला निघतो. आणि इकडे शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो आणि ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तू मला सांग, तुझ्यासाठी आपलं नातं किती महत्त्वाचं आहे? काहीही झालं तरी तू आपल्या लग्नाला होकार देशील ना? मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तर ऊर्जा शौर्याला काही बोलूच देत नाही. आज तिला सगळं बोलायचं असतं. आणि ती शौर्याला म्हणते, शौर्य मला माहिती आहे तुला मला हेच विचारायचं आहे ना, जर एखाद्या कारणाने माझ्या आईने आपल्या लग्नाला नकार दिला तर मी तुझ्याशी लग्न करेल की नाही? शौर्य हा ऊर्जाकडे आश्चर्याने पाहतो. तर ऊर्जा म्हणते, तू घाबरू नकोस, एखाद्या कारणाने माझ्या आईने जरी आपल्या लग्नाला नकार दिला तरीसुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही. शौर्याला जबर धक्काच बसतो आणि ऊर्जा शौर्याला समजावून सांगते, शौर्य कदाचित तुला माहीत नसेल, पण माझी मोठी बहीण दिव्याने माझ्या आईच्या विरुद्ध जाऊन त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी लग्न केलं आहे. त्यामुळे माझ्या आईला जबर धक्का बसला आहे. त्या हर्षवर्धन जहागीरदारमुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि त्याच्याच मुलाशी चक्क माझ्या मोठ्या बहिणीने लग्न केलं, म्हणून आई खूप दुखावली गेली आहे. त्यामुळे मी आईला वचन दिलं आहे की आई, तुला दुःख होईल असं मी काहीच करणार नाही. त्यामुळे जर माझ्या आईने एखाद्या कारणाने तुझ्याशी लग्न करायला नकार दिला तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. शौर्याला खूप वाईट वाटतं. ऊर्जा म्हणते, पण तू काळजी करू नकोस, मी माझ्या आईला सांगणार. आणि ऊर्जा चक्क एखाद्या TV सिरियलच्या हिरोईनसारखी ॲक्टिंग करू लागते. आई, माझं फक्त शौर्यवरच प्रेम आहे आणि काही झालं तर मी शौर्यशीच लग्न करणार, नाहीतर मी आयुष्यभर बिन लग्नाची राहणार. शौर्य हसू लागतो आणि ऊर्जाला विचारतो, तू खरंच तुझ्या आईला असं सांगणार आहे का? ऊर्जासुद्धा खुदू हसू लागते आणि शौर्याला म्हणते, हो शौर्य, मी माझ्या आईला असंच सांगेल की माझं शौर्यवर खूप खूप प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलाचा विचार नाही करू शकत. त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलाबरोबर माझं आयुष्य घालवण्याचा विचार नाही करू शकत. शौर्य ऊर्जाकडे पाहतो आणि विचारतो, खरंच का? तर ऊर्जा त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, हो शौर्य, कारण आजपर्यंत मला तुझ्यासारखा मुलगा कधी भेटलाच नाही, जो इतका निस्वार्थी आहे, इतका निर्मळ मनाचा आहे, इतका खरा आहे. हे ऐकून शौर्याचा चेहराच पडतो, कारण त्याला माहीत असतं की मी तितकाही खरा नाही आहे जेवढं ऊर्जाला वाटतंय. मी ऊर्जापासून सगळ्यात मोठं सत्य लपवलं आहे. आणि ऊर्जा शौर्याचा हात प्रेमाने हातात घेते आणि म्हणते, शौर्य तू काळजी करू नको, मी माझ्या आईला कन्व्हिन्स करेल, मी माझ्या आईला समजावून सांगेल. आणि जरी माझ्या आईने नाही ऐकलं ना, तर आयुष्यभर मी तुझी वाट पाहील आणि आज न उद्या माझ्या आई तर लग्नाला होकार देईलच ना, आपलं लग्न होणार आहे, तू काळजी करू नको. पण शौर्य मात्र इतकं ऊर्जाने सांगून सुद्धा टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला ऊर्जाला आपलं खरं सत्य सांगायचं असतं. मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे ऊर्जाला सांगायचं असतं.
तर इकडे पूर्वाला शौर्याचं सत्य ऐकून जबर धक्का बसलेला असतो आणि कुमुदिनी तिच्याजवळ येते आणि म्हणते पूर्वा. तर पूर्वा ही चक्क कुमुदिनीला हात दाखवते आणि म्हणते तुम्ही खूप मोठा विश्वासघात केला आहे आमचा आणि तुम्हाला काय वाटतं मी त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी माझ्या ऊर्जाचं लग्न करून देईल? हे कधीच शक्य नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता येथून चालत्या व्हा. कुमुदिनीला मोठा धक्काच बसतो की पूर्वा तिच्याशी एवढं उद्धटपणे बोलतीये, तिला घरातून चालत्या व्हा असं म्हणतीये. पण पूर्वाची ही रिॲक्शन असणार आहे हे कुमुदिनीला माहीत असतं. पूर्वा रागारागाने शगुनाचं ताट घेते आणि कुमुदिनीच्या हातात देते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालत्या व्हा. कुमुदिनीला वाईट वाटतं. कुमुदिनी हे शगुनाचं ताट खाली ठेवून देते आणि पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते. पूर्वा माझं ऐकून तरी घे. पूर्वा चिडून म्हणते काय ऐकून घ्यायचं तुमचं? मला तर तुमची कमालच वाटते. तुम्ही हर्षवर्धन जहागीरदारच्या आई असून तो शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा असून तुम्ही माझ्या ऊर्जाला लग्नाची मागणी घालायला आलात. कुमुदिनी पूर्वाला समजावून सांगते पूर्वा असं काय करतेस तू? तुझी मोठी मुलगी दिव्या माझ्याच घरची सून आहे. तर पूर्वा चिडून म्हणते माझ्या इच्छेविरुद्ध तिने लग्न केलंय. जर तिने मला सांगितलं असतं ना की तो आदित्य त्या शौर्याचा भाऊ आहे, हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तर मी तिला हे लग्न कधीच करू दिलं नसतं. कुमुदिनी पूर्वाला समजावून सांगते पूर्वा शांत हो. तुझी दिव्या आमच्या घरात खूप खुश आहे. तुला काय वाटतं आम्ही तिला खायला देत नाही, घराबाहेर झोपवतो, तिचा छळ करतो का? नाही, ती खूप खुश आहे आमच्या घरामध्ये. नोकर चाकर तिच्या दिमतीला असतात. एखाद्या राणीसारखी राहते ती. तुझी ऊर्जासुद्धा आमच्या घरात अशीच आनंदी राहील, खूप सुखात राहील. पूर्वा चिडून म्हणते माझी ऊर्जा तुमच्या घरात येणारच नाही. या जगात शौर्य जहागीरदार हा शेवटचा मुलगा जरी असला तरीसुद्धा मी माझ्या मुलीचं लग्न, ऊर्जाचं लग्न त्या शौर्याशी करून देणार नाही. कुमुदिनीला मोठा धक्काच बसतो. पूर्वा खूप चिडलेली असते आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं आम्ही काय रस्त्यावर पडलेलो आहोत का? तुम्ही येथे याल, त्या शौर्याचं स्थळ आणाल, मला सांगाल की मी कुमुदिनी जहागीरदार, शौर्य जहागीरदारची आजी, त्या हर्षवर्धन जहागीरदारची आई आहे आणि मी या लग्नाला होकार देईल. या जगामध्ये ते शेवटचं कुटुंब जरी असलं ना तरीसुद्धा मी माझ्या ऊर्जाला आयुष्यभर बिन लग्नाची ठेवील, पण शौर्यबरोबर तिचं लग्न लावून देणार नाही. आणि जर माझ्या ऊर्जाचं लग्न नाही जरी झालं तरी ती काय मरणार नाहीये. त्यामुळे मी माझ्या ऊर्जाचं लग्न कधीच शौर्याशी लावून देणार नाही. हे सगळं ऐकून कुमुदिनीला जबर धक्काच बसतो. पूर्वा चिडेल हे कुमुदिनीला माहीत असतं, परंतु तिचं हे रौद्र रूप पाहून कुमुदिनी सुद्धा घाबरते. आता या पूर्वाला कसं समजावून सांगावं, कसं कन्व्हिन्स करावं हाच प्रश्न कुमुदिनीला पडतो. आणि इकडे शौर्य हा पुन्हा पुन्हा ऊर्जाला म्हणतो ऊर्जा मला तुला काहीतरी वेगळं सांगायचंय. पण ऊर्जा म्हणते मला माहिती आहे तुला मला हेच विचारायचं आहे ना की आत्तापर्यंत तर माझ्या आजीने तुझ्या आईला कन्व्हिन्स केलं असेल आणि आपलं लग्न ठरलं सुद्धा असेल. आणि ऊर्जा ही शौर्याला म्हणते त्या कुमुदिनी सॉरी आजी किती गोड आहेत त्या, खरंच किती भारी आहेत, मला तर त्या खूप आवडल्यात. आणि तू आजीला का घेऊन आलास? तू तुझ्या आईबाबांना का नाही घेऊन आला? का तू त्यांना सांगितलं नाहीये का? हे ऐकून शौर्य चांगलाच घाबरतो. आणि ऊर्जा ही शौर्याला सांगते शौर्य तुला खरं सांगू का, मी ना खूप घाबरले होते, कारण मी तुला सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू तुझ्या आईबाबांना माझ्या घरी घेऊन ये माझ्या आईशी लग्नाचं बोलायला, पण तू येतच नव्हता. आणि त्यात त्या परब काकूनी दुसरं स्थळ आणलं आणि माझी आई त्या दुसऱ्या मुलाला त्याच्या बाबांना कॉल करत होती. मला वाटलं जर आईचा कॉल लागला आणि आईने त्या मुलाला आणि त्याच्या आईबाबांना घरी बोलून घेतलं तर मी लग्नाला नकार कसा देणार आणि तुझ्याबद्दल आईला कसं सांगणार. मी खूप घाबरले होते. मला असं वाटलं तू फक्त वरवर लग्नाचं बोलतोय आणि प्रेमाचं बोलतोय, पण मी तुझ्या आईबाबांना घेऊन यायला सांगितलं आणि तू पळून गेलास, घाबरलास. मला खूप भीती वाटत होती. माझ्या छातीची इतकी धडधड होत होती ना, मला असं वाटलं की तू मला खोटं बोलतोस की काय, तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. आणि त्या क्षणी मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली. मला कळलं नाही माझं शौर्यावर खूप 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 प्रेम आहे. आणि असं म्हणताना ऊर्जा ही अनेकदा शौर्याला आपल्या प्रेमाची कबुली देत असते. त्याला सांगत असते की शौर्य माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.
परंतु शौर्याला याचा आनंद काही होत नाही, कारण शौर्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार असतो, मला ऊर्जाला माझं सत्य सांगायचं आहे, मला ऊर्जाला माझ्या बाबांबद्दल सांगायचं आहे, मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे सांगायचं आहे. आणि शौर्याची जी घालमेल होत असते, ऊर्जाला सत्य सांगण्यासाठी तो तडफडत असतो, पण त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नाही. ते पाहून शौर्याची खूप कीवसुद्धा वाटते, कारण शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, यात त्याचा काय दोष आणि हर्षवर्धन जहागीरदारच्या पापांमध्ये शौर्याची काय चूक आहे. पण त्या पापांची फळं शौर्याला सुद्धा भोगावी लागणार आहे एवढं मात्र नक्की. आणि इकडे कुमुदिनी आजी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते. पूर्वा, तू इतकी चिडू नकोस. तर पूर्वा विचारते, ऊर्जाला हे सत्य माहिती आहे का? तर कुमुदिनी सांगते, नाही, ऊर्जाला हे सत्य माहीत नाहीये. इकडे मी तुला सत्य सांगितलं आणि तिकडे तुझ्या मुलीला शौर्य सत्य सांगायला घेऊन गेलाय. पूर्वाला जबर धक्काच बसतो. माझ्या मनूला हे सत्य माहीत नाहीये. तिचं शौर्यावर प्रेम आहे, पण शौर्याने तिचा इतका मोठा विश्वासघात केलाय. माझी मनू पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, तिला मोठा धक्का बसेल असा विचार करत करत पूर्वा ऊर्जाच्या बाबांच्या फोटोजवळ येते आणि म्हणते, तुम्ही आम्हाला फसवलंय. खरंच काय डाव साधलाय तुम्ही. कुमुदिनीला मोठा धक्काच बसतो. कुमुदिनी म्हणते, ऊर्जा, आम्ही कोणताच डाव नाही साधला. आम्ही तुला किंवा तुझ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न नाही केलाय. पूर्वा चिडून म्हणते, तुम्ही का आम्हाला दूध खुळं समजता का? आधी त्या हर्षवर्धन जहागीरदारने माझ्या नवऱ्याला मारलं, माझ्या नवऱ्याने तुमच्या मुलामुळे आत्महत्या केली आणि आता तुम्ही तेच करताय. या संपूर्ण जगात आम्हीच तुम्हाला सापडतो का? आमच्या कुटुंबाचं वाटोळं तुम्हाला का करायचंय? आमचं कुटुंब तुम्हाला उद्ध्वस्त का करायचंय? माझा नवरा गेल्यानंतर कसंबसं मी सावरले, माझ्या मुलींना लहानचं मोठं केलं, पण तुमच्या आदित्याने माझ्या दिव्याला फूस लावली आणि आता तुमचा शौर्य माझ्या ऊर्जाला फूस लावतोय आणि तुम्ही येथे लग्नाची मागणी घालायला आहात. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कुमुदिनी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते. आपण बोलूया, हर्षवर्धनबद्दल सुद्धा बोलूया, शांतपणे बोलूया. तर पूर्वा चिडून म्हणते, तुमच्याशी काय बोलायचं आणि तुमच्याशी बोलून काय फायदा? शेवटी तुम्ही त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या आई आहात. तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काहीही सांगितलं, कितीही सांगितलं ना तरी तुम्हाला पटणार नाही, तुमचा माझ्यावर विश्वासच बसणार नाही. पण सत्य हेच आहे, तुमच्या मुलामुळे, हर्षवर्धन जहागीरदारमुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे. माझ्या मुली अनाथासारख्या वाढल्या, त्यांच्या डोक्यावर बापाचं छप्पर नव्हतं, ते फक्त तुमच्या मुलामुळे, हर्षवर्धन जहागीरदारमुळे. कुमुदिनी खूप दुःखी होते आणि म्हणते, पूर्वा, माझं ऐकून तरी घे. परंतु पूर्वा काहीही ऐकून घ्यायला तयार नसते आणि म्हणते, या जगात काहीही झालं, शौर्य जहागीरदार हा शेवटचा मुलगा असला, तुमचं कुटुंब हे शेवटचं कुटुंब असलं तरीसुद्धा मी माझ्या ऊर्जाचं तुमच्या शौर्याशी लग्न लावून देणार नाही. या लग्नाला माझी परवानगी नाहीये असं ती ठामपणे सांगते आणि कुमुदिनीकडे बोलायला काहीच नसतं. म्हणजे ऊर्जाला जेव्हा शौर्याचं सत्य कळेल तेव्हा ऊर्जाचा काय निर्णय असेल हे तर आपल्याला माहिती आहे, पण पूर्वाने आधीच हे ठणकावून सांगितलंय की काही झालं तरी शौर्य आणि ऊर्जाचं लग्न ती होऊ देणार नाही. म्हणजे या दोघांच्या नात्यामध्ये मिठाचा मोठा खडा नाही तर मिठाचा संपूर्ण समुद्रच पडलाय आणि हा समुद्र आता हटवणं खूप अवघड आहे एवढं मात्र खरं. इकडे शौर्य आणि ऊर्जा पुढे काही बोलणार तितक्यात मंग्या तेथे येतो. मंग्याचा स्वॅगच वेगळा असतो. मंग्या शौर्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि विचारतो, काय मित्रा, काय ॲडव्होकेट शौर्य, काय सुरू आहे? ऊर्जा आणि शौर्य उभे राहतात आणि शौर्य मंग्याला विचारतो, मंग्या तू येथे? तर मंग्या म्हणतो, काय ॲडव्होकेट शौर्य, तू तर माझा प्रश्न विचारतोय, दरवेळेस हा प्रश्न मी तुला विचारतो. शौर्य, तू येथे कसा आणि आज हा प्रश्न तूच मला विचारला आहे, काही प्रॉब्लेम आहे का तुला? शौर्य म्हणतो, नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी ना ऊर्जाशी बोलायला आलो आहे असं मंग्या सांगतो. तर शौर्य म्हणतो, ठीक आहे, तू ऊर्जाशी बोल, मी जातो. शौर्य जाऊ लागतो तर मंग्या त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे मला फक्त ऊर्जाशी नाही तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे, चल बस. आणि हे तिघे मंदिराच्या पायरीवर बसतात आणि मंग्या एकानंतर एक प्रश्नांची सरबत्ती सुरू करतो. तो शौर्याला विचारतो, शौर्य तू कोठे काम करतो? तुझ्या घरी कोण कोण आहे? आई बाबा काय करतात? तुझं ऑफिस कोठे? जाऊ दे, ऑफिसचं नाव तरी सांग. आणि हे सगळं ऐकून शौर्याला जबर धक्काच बसतो. हा मंग्या
मला माझ्या ऑफिसबद्दल, आईबाबांबद्दल, घरच्यांबद्दल का प्रश्न विचारतोय, याला काही समजलं की काय, अशी भीती त्याला वाटते. आणि मंग्या मात्र त्याच्याकडे पाहून हसत असतो. त्याला हे सगळे प्रश्न विचारतो आणि ऊर्जा विचारते, मंग्या काय झालंय, त्याला तू हे सगळे प्रश्न का विचारतोय. आणि शौर्य चांगलाच घाबरतो, कारण त्याला असं वाटतं की आता ऊर्जाला सत्य कळल्यावर माझं काही खरं नाही. या मंग्याचा खरंच खूप राग येतोय एवढं मात्र नक्की. याला काय घेणं देणं आहे, याला ऊर्जाशी लग्न करायचंय तर आधी ऊर्जाला विचार. शौर्याला स्वतःच्या वाटेतून बाजूला करण्याआधी मंग्याला ऊर्जा समोर उभं सुद्धा करणार नाही हे त्याला कळतच नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे आजीने, कुमुदिनीने न घाबरता न डगमगता पूर्वाला सगळं सत्य सांगितलंय आणि पूर्वाची अपेक्षितच रिॲक्शन आली आहे. पूर्वाला हे लग्न कधीच मान्य होणार नाही हे आपल्याला माहीत होतं आणि पूर्वा तशीच वागली आहे. आणि इकडे शौर्य हिंमतच नाही करू शकला आपलं सत्य ऊर्जाला सांगण्याची. आणि मग हे सत्य आता मंग्याकडून ऊर्जाला कळणार आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्वा तिचं रौद्र रूप काही सोडणार नाही आणि पुन्हा एकदा कुमुदिनीला ठणकावून सांगेल, मी माझ्या ऊर्जाचं लग्न शौर्यशी करून देणार नाही. त्यामुळे आजीकडे बोलायला काहीच राहणार नाही. आणि इकडे मंग्या ऊर्जातला शौर्याचं सत्य सांगणार की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसणार. शौर्य ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करेल, परंतु ती त्याचं काहीच ऐकून घेणार नाही. मग आता पुढे घडणार तरी काय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.